वर्ष 2030च्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा आयोजित करण्यासाठी अहमदाबादच्या नावाची शिफारस या स्पर्धांच्या कार्यकारी मंडळानं केली आहे. याबद्दलचा अंतिम निर्णय 26 नोव्हेंबरला ग्लासगो इथं होणाऱ्या आमसभेत औपचारिक स्वरूपात घेतला जाईल. तथापि कार्यकारी मंडळानं नायजेरियाच्या अबुजा शहराऐवजी अहमदाबादची शिफारस केल्यानं भारतीय क्रीडा वर्तुळात उत्साहाचं वातावरण आहे. विशेष म्हणजे राष्ट्रकुल स्पर्धांचं हे शताब्दी वर्ष असेल. तब्बल 2 दशकांनी या स्पर्धेचं यजमानपद भारताला मिळणार असून जगातल्या सर्वात मोठ्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर या स्पर्धा होतील. अहमदाबादची शिफारस केल्याबद्दल केंद्रीय क्रीडा मंत्री मनसुख मांडवीय यांनी कार्यकारी मंडळाचे आभार मानलेत. ही भारतासाठी अभिमानाची गोष्ट असून क्रीडा जगतात भारताचा दबदबा वाढत असल्याचं हे द्योतक आहे, असं मांडवीय यांनी एक्स या समाजमाध्यमावरच्या संदेशात म्हटलंय. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी देखील भारताच्या बोलीला संघटनेनं मान्यता दिल्याबद्दल आनंद व्यक्त केला आहे. जागतिक दर्जाच्या पायाभूत सुविधा आणि क्रीडा प्रतिभेचा समुदाय निर्माण करून जगाच्या क्रीडा नकाशावर भारताला स्थान मिळवून देण्यासाठी पंतप्रधानांनी केलेल्या प्रयत्नांचं हे यश आहे, असं शहा यांनी म्हटलं आहे.